नमस्कार मित्रांनो, कोकण वैभव या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज देवरुखला आलेलो तर मी जिथे आलेलो तिथे मला एक हे निवाचं झाड दिसलं. कोकणातल्या लोकांना निवाचं झाड हे सगळ्यांना माहीतच आहे. निवाची फळंसुद्धा आपण खाल्लेली आहेत. तर मी सुद्धा आता निवाची फळं दिसली तर खाण्याचा मोह आवरू शकलो नाही, म्हणून आम्ही इथे काढायला आलो आहे. निवाचं फळ हे खायला थोडं आंबट तुरट असं लागतं. तिखट मीठ लावून जर खाल्लं तर अजून टेस्टी लागतं. मित्रांनो, हे झाड आहे या काकींच्या घराशेजारी आणि आता इथे आम्ही हाताने खूप सारे निव काढलेले आहेत. निवाचं झाड हे 20 ते 25 फुटापेक्षा उंच असते. आता आम्ही हातानेच काढतो आहे. फळ बघताय तुम्ही निवाच्या झाडाचं. याचं एक वैशिष्ट्य आहे की हे फळसुद्धा तेच असते आणि फूलसुद्धा तेच असते झाडाचं. आपल्याकडे असणाऱ्या या झाडाबद्दलची माहिती किंवा या फळाबद्दलची माहिती ज्यांना माहीत नाही त्यांना पोहोचली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओचा उद्देश हा एकच आहे. श्रीकृष्ण लीलांमध्ये सुद्धा या झाडाचं वर्णन केलेलं आहे. कदंब वृक्ष किंवा कळंब वृक्ष हे या झाडाचं दुसरं नाव आहे. श्रीकृष्णांनी गोपिकांची वस्त्र जी लपवली होती ती याच झाडावरती लपवली होतं असं श्रीकृष्ण लीलांमध्ये सांगितलेलं आहे. या झाडाबद्दलची अजून जर काही माहिती तुम्हाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.